मी सांगतो की त्या जनतेच्या मनात तुमचं छोटंसं घर असेल आणि तुमचा एक फोटो त्यांच्या नजरेत असेल, म्हणून आपण आपल्यासाठी कायम जगतो, जगावं दुसऱ्यासाठी. असे वीरबाई कोतवाल फ्रीडम फायटर. 1912 मध्ये त्यांचा जन्म गरीब कुटुंबात माथेरान येथे रायगड जिल्ह्यात झाला आणि त्यांना काळाने झडप घातली. इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला केला. 2 जानेवारी 1943 मध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला आणि ते या देशासाठी हुतात्मा झाले, शहीद झाले. माझे पहिले वक्ते बापू असतील किंवा मग आमचे पाहुणे असतील, राजू अण्णा असतील, माझे गुरुवर्य मार्गदर्शक यांनी सांगितलं की या ठिकाणी या जागेचं नाव वीरभाई हुतात्मा चौक झाला पाहिजे. मी माझ्या संपूर्ण सैनिक परिवाराच्या वतीने, त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने एक सैनिक होण्याच्या नात्याने जाहीर पाठिंबा करतो. कारण तो देखील आमचा एक फ्रीडम फायटर आणि एक सैनिक आहे. येता जाता आम्हाला वीरभाई हुतात्माचा फोटो दिसेल, बोर्ड दिसेल आणि आमचा 56 इंचा चिन्ह थोडा फुलून दिसेल. म्हणून वीरभाई हुतात्मा कोतवाल, बाई कोतवाल यांचा बोर्ड आणि या चौकाचं उद्घाटन येणाऱ्या आगामी दिवसात झालं पाहिजे. आज जरी आपण लेट झालो तरी म्हणतात ना, जब जागो तब सवेरा, जब जागो तब सवेरा. बापूंनी ह्या गोष्टीला आशा दिशा दिली. बापूंनी हा विषय संपूर्ण आपल्या नाभिक समाजासमोर मांडला. 12 बलुतेदार, 18 पगड जाती आपल्या सोबत असतील. चाळीसगावचे लाडके आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, संपूर्ण त्यांचा परिवार असेल, या पावन कामासाठी आपल्या सोबत असेल. कारण वीरभाई सशस्त्र क्रांतिकारी कोतवाल साहेब यांनी हे बलिदान व्यर्थ दिलेलं नाही, या सर्वांसाठी दिलेलं आहे. त्यांनी नाभिक समाजासाठी लढा दिलेला नाही, या जनता जनार्दनसाठी आणि या देशाच्या आझादीसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. म्हणून त्यांचं अनावरण पुतळ्याचं झालेलं आहे, बोर्डाचं झालं पाहिजे आणि या जागेला त्यांच्या नावाची ओळख दिली पाहिजे. असं परत पुनश्च मी सर्वांना विनंती करतो. जिथे कमी तिथे आम्ही सैनिक तुमच्या पाठीशी आहेत. आजपासून तर बोर्ड उद्घाटन होईपर्यंत मी नाना बुवारे असतील किंवा आमचे निलूबाबा असतील, सैंदाने साहेब असतील, यांना सर्वांना एकमताने निष्ठावंत आणि कर्तव्यदक्ष होऊन एक सैनिक होण्याच्या नात्याने विनंती करतो की हे पावन काम याच महिन्यात झालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.